आपण या व्हिडिओमध्ये हाफ ॲडर इम्प्लिमेंट करणार आहोत. तर मग त्याकरता आपल्याला 5 NAND ची गरज पडणार आहे, NAND लॉजिकची. लक्षात घ्या, हे हाफ ॲडर आपण फक्त NAND गेटनी रिअलाइज करणार आहोत. त्याकरता आपण पहिले एक NAND गेट बनवून घेऊया आणि त्याला मग आपल्याला कॉपी करता येईल 5 NAND गेट्स मध्ये. तर अशा रीतीने मी इथे एक NAND गेट तयार करून घेतलेला आहे. आता आपण यालाच कॉपी करून 5 NAND गेट मध्ये कन्वर्ट करणार आहोत. लक्षात घ्या, या NAND गेट साठी याच्या पुढे प्रत्येक वापरणारे जे NAND गेट आहोत, PMOS ची त्याची विड्थ जी असेल ती 3.2 मायक्रोमीटर आपण यूज करणार आहोत. आता इथे कॉपी एलिमेंट मध्ये म्हणून एक ऑप्शन आहे आपल्याकडे टूल बार वर. त्याला सिलेक्ट करायचं. जेवढे पण आपल्याला कॉपी करायचे आहेत एलिमेंट्स, तेवढ्या याला असं त्याच्या भोवती एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा. हा बॉक्स ड्रॉ केला, रिलीज केले, क्लिक रिलीज केला आणि एकदा क्लिक केल्यावर हा परत पेस्ट होतो. अशा प्रकारे आपण किती पण एलिमेंट्स कॉपी करून घेऊ शकतो. आपल्याला 5 करायचे आहेत, त्यामुळे मी या 2 याला परत कॉपी करतो एकदा. तर अशा प्रकारे आपण 5 NAND गेट्स कॉपी करून घेतलेले आहेत. मी आता परत एकदा याचे सगळ्याचे VDD आणि VSS सप्लाय कॉमन करून घेतो आणि याच्या एनवेल आहेत त्या सगळ्या एकच ठेवूयात आपण. 5 एनवेलची गरज नाही आपल्याला, एकच एनवेल ठेवली तरी चालेल. तर इथे मी VDD आणि VSS सगळे एकत्र करून घेतलेले आहे आणि एकच एनवेल ठेवलेली आहे सगळ्याच्या वेगवेगळ्या डिरेक्ट. या सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला एका NANDच्या इनपुटला A आणि B असे दोन इनपुट द्यायचे आहे, ज्याची आपल्याला ऍडिशन करायला लागेल. तो NAND आपण हा कन्सिडर करणार आहोत पहिला. याच्या इनपुटला आपण इथे A आणि B देणार आहोत. ज्याचा जो आउटपुट आहे तो आपल्याला दोन NAND ला द्यायचा आहे. त्यातला एक NAND हा असेल आणि दुसरा NAND हा असेल. त्या दोन्ही NANDच्या दुसऱ्या इनपुटला आपल्याला A आणि B रिस्पेक्टिव्ह परत कनेक्ट करावे लागतील इथून. आणि मग पुढचे सर्किट आपण परत एकदा बघूया. पहिले आपण A आणि इनपुट B हे इनपुट मार्क करून घेऊयात. इथे क्लॉक घेतली मी A आणि B इनपुट करता. A नाव देऊयात. B असं या क्लॉकला नाव दिलं मी. स्टार्ट करून घेऊया. आता हेच आपल्याला इनपुट दोन वेगवेगळे अजून NAND ला द्यायचे आहेत. तर मग हा B इनपुट मी इथून घेऊन इथे कनेक्ट करेल आणि हा A इनपुट परत इकडनं इकडे कनेक्ट करेल. त्याकरता आपण या P डिफ्युजनला एक्सटेंड करून घेऊयात. आणि इथून एक नवीन पॉलिसिलिकॉनची लेअर घेऊन मी या दोघांना कनेक्ट करेल. तर अशा रीतीने या सर्किट डायग्राम मधलं एवढा पार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे आणि हा एवढे कनेक्शन आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. म्हणजे दोन्ही A आणि B 3 NAND गेटला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आपल्याला हा जो आउटपुट आहे तो या दुसऱ्या इनपुटला आणि इथे
अजून एका तिसऱ्या नाईनच्या दुसऱ्या इनपुटला द्यायचं आहे, म्हणजे हे आणि हे कनेक्शन होतील. ठीक आहे. आता त्याकरता आपल्याला असं इथून जर का आपण डायरेक्टली मेटल 1 ने कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर इथे मेटल 2 आहे, जिथे या दोन्ही PMOS आणि NMOS चे ड्रेन शॉर्ट केलेले आहेत. जर आपण डायरेक्टली इथून कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर मग ते शॉर्ट होईल आणि आपलं सर्किट मेस फंक्शन करायला सुरुवात करेल. त्यामुळे आपल्याला एक दुसरे कडे कुठेतरी याचे कनेक्शन करावे लागतील. जसे की आपण एक काम करू शकतो की मेटल टू पॉली कॉन्टॅक्ट इथे प्लेस करूयात आणि त्यानंतर खालून पॉली करून पॉलीची एक लेअर एक्सटेंड करूयात आणि त्याला आपण हा आणि हा खाली एक्सटेंड करून कनेक्ट करू शकतो. तर बघूयात कसं करता येईल याला. इथून पॉलिसिलिकॉनची मी एक लेअर ड्रॉ करून घेतो. आणि आता याला आपल्याला इथे आणि इथे कनेक्ट करायचं आहे, म्हणजे आणि आपल्याला इथे एक मेटल टू पॉली कॉन्टॅक्ट कनेक्ट करावं लागेल, जेणेकरून हे कनेक्शन व्हॅलिडेट होतील. अन्यथा असे आपण ओव्हरलॅप करून ठेवल्याने कनेक्शन कनेक्ट होत नाही. दोन लेअरला कनेक्ट करण्याकरता आपल्याला कॉन्टॅक्ट वापरावा लागतो, जेणेकरून ते शॉर्ट होतील. तर मग आपल्याला नेक्स्ट हाच इनपुट एका नॅनच्या दोनही इनपुटला शॉर्ट करायचा आहे, सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाच इनपुट दोनही एका एका नाईनच्या दोनही इनपुटला शॉर्ट करायचा आहे. तर मग आपण याला एक्सटेंड करून घेऊयात. हा आपण तो नाईन कन्सिडर करूयात, कारण की पुढच्या सर्किटच्या सिम्प्लिसिटी करता मी असं करतो आहे. मला लगेच लक्षात येईल. हे दोन इनपुट इथे शॉर्ट झालेले आहेत. तर अशा रीतीने आपण हे कनेक्शन कंप्लीट केलेलं आहे आणि आपल्याला कॅरीचं इक्वेशन इथे मिळालेलं आहे. तर मग लगेचच या आउटपुटला आपण कॅरी असं नाव देऊयात. इथे एक विजिबल नोड टाकू. लक्षात घ्या, आपण आउटपुट बघण्याकरता सिम्युलेशन मध्ये बघण्याकरता आपण विजिबल नोड टाकत असतो. असाइन. आता आपल्याला समचं इक्वेशन मिळवायचं आहे. समच्या इक्वेशन करता आपल्या सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला या दोन नाईन गेटचं आउटपुट एका नाईन गेटला इनपुट म्हणून द्यायचे आहे. तर मग हे ते दोन नाईन गेट आहेत, हा पहिला आणि हा दुसरा. या दोन्हीचे आउटपुट आपल्याला इथे कनेक्ट करायचे. आता लक्षात घ्या, हे आउटपुट कनेक्ट करताना हे कनेक्शन आपल्याला फार सोपं जाईल. इथून फक्त पॉली एक्सटेंड करून मेटल टू पॉली कॉन्टॅक्ट करून आपण करू शकतो. पण हा जेव्हा आपण कनेक्ट करायला जाऊ तेव्हा ही ब्लू ची लेअर आहे, म्हणजेच मेटल 1 ची, ही आपण खाली सुद्धा एक्सटेंड नाही करू शकत. खाली एक्सटेंड केली तर ही VSS ला शॉर्ट होईल. वरती एक्सटेंड केली तर ही एनवेल मधून आपल्याला पास नाही करता येत आणि वरती VDD ला पण शॉर्ट होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इथून आपण मेटल 2 चा वापर करणार आहोत. तो कसा मी तुम्हाला दाखवतो. पहिले आपण याला एका इनपुटला देऊ कनेक्ट करून देऊयात.
आणि इथे मेटल टू पॉली कॉन्टॅक्ट मी प्लेस करतो जेणेकरून हे कनेक्शन डिलीट होतील. लक्षात घ्या, आपण फक्त ओव्हरलॅप केल्याने कुठलंच कनेक्शन शॉर्ट होत नाही. जसे इथे मेटल आणि पॉली दोघे जण ओव्हरलॅप झालेले आहेत, परंतु ते शॉर्ट झालेले नाही आहे, ते जम्प करतात. आता इथून मला इथे कनेक्ट करायचं आहे या पॉली सबस्ट्रेटला. त्याकरता मी आता यामध्ये मेटल 2 चा वापर करणार आहे. जसे की इथून मी मेटल 2 ला एक्सटेंड करून घेतो. आपल्याकडे मेटल 1 टू मेटल 2 कॉन्टॅक्ट अवेलेबल आहे, त्यामुळे फक्त आपल्याला मेटल 1 टू मेटल 2 कनेक्शन करता येईल. त्यामुळे दुसरा कोणता मेटल घेऊ नका. आता इथे पण आपल्याला मेटल 2 टू पॉली असं डायरेक्टली कॉन्टॅक्ट अवेलेबल नाहीये, त्यामुळे आपल्याला इथे परत एकदा मेटल 1 ला कनेक्ट करावं लागेल आणि मग ते परत इथे पॉलीला कनेक्ट करायला लागेल. त्याकरता मी एक काम करतो, इथे आपले मेटल 1 जो आहे हा ओव्हरलॅप होऊ नये म्हणून याला जरा खाली शिफ्ट करून घेतो. जो आउटपुटचा जो मेटल आहे आपला, याला खाली एक्सटेंड करून घेतो. आता आपल्याला मेटल 1 ड्रॉ करायचं आहे. इथे मेटल 1 ड्रॉ करतो मी. आणि हा पॉलिसिलिकॉन इथपर्यंत एक्सटेंड करून घेता येईल आपल्याला. इथे मेटल 2 टू मेटल 1 कॉन्टॅक्ट, आणि इथे मेटल 1 टू पॉली टू मेटल 1 कॉन्टॅक्ट. लक्षात घ्या, याला आपण ओव्हरलॅप करण्याकरता इथे आणलेलं आहे, जेणेकरून इथे आणि इथे तो मेटल 1 शॉर्ट होऊ नये. याकरता आपण मेटल 2 ची मदत घेऊन हे कनेक्शन केलेलं आहे. आता हे आपल्याला समचं इक्वेशन मिळेल. अशा प्रकारे आपण आपला 2 बिट ॲडर इम्प्लिमेंट केलेला आहे. तर आपण आपली फंक्शनॅलिटी याची व्हेरीफाय करूयात रन सिम्युलेशन करून. इथे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे, आपण पटकन आउटपुट व्हेरीफाय करूयात. 0 0 साठी ऍडिशन 0 कॅरी 0, 0 1 साठी ऍडिशन 1 कॅरी 0, 1 0 साठी ऍडिशन 1 कॅरी 0 आणि 1 1 साठी ऍडिशन 0 कॅरी 1. अशा प्रकारे आपल्याला आउटपुट बघता येतो. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कॅपॅसिटिव्ह लोड कनेक्ट करून सुद्धा आउटपुट चेक करणार आहोत. ऍड अ व्हर्च्युअल कॅपॅसिटर. इथे सम आणि कॅरीला आपल्याला कॅपॅसिटिव्ह लोड चेक करायला लागेल. ओके, इथे सम आणि कॅरीला परत एकदा आपण वेव्हफॉर्म रन करूया. अशा रीतीने आपण ऑब्झर्व करू शकतो की आपल्याला सेम वेव्हफॉर्म, फक्त राईज टाइम आणि फॉल टाइम वाढलेला आहे आपल्या याच्यात. वेव्हफॉर्म मध्ये फंक्शनॅलिटी सारखीच आहे आणि पॉवर डिसिपेशन आपण आपलं वाढतं जेव्हा आपण कॅपॅसिटिव्ह लोड कनेक्ट करतो तेव्हा. अशा प्रकारे आपला हा ॲडर इम्प्लिमेंट करून झालेला आहे, जे की हे सर्किट आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. पटकन एकदा कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं ते आपण चेक करून घेऊया. हे जे दोन ए आणि बी इनपुट होते ते आपण या गेटला दिलेलं आहे, याला NAND 1 म्हणूया. हा जो दुसरा आणि तिसरा गेट आहे ते हे आहेत. हा दुसरा गेट ज्याच्या इनपुटला एक इनपुट ए दिलेला आहे आणि ज्याचा दुसरा इनपुट जो आहे तो AB बार जो आउटपुट आहे, आणि हा तिसरा गेट ज्याच्या इनपुटला बी दिलेला आहे आणि दुसऱ्याला AB बार दिलेला आहे. हा जो चौथा गेट आहे आपला, हा सम, याला आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या गेटचे आउटपुट कनेक्ट केलेला आहे. दुसऱ्या गेटचा आउटपुट आणि तिसऱ्या गेटचा आउटपुट असे कनेक्ट केलेले आहे. त्याचा आउटपुट जो असेल तो सम म्हणून बघितलेला आहे आणि पाचव्या गेटचा जो आउटपुट आहे तो कॅरी म्हणून इथे आपण हा जो एबी बारचा जो आउटपुट मिळालेला होता तो त्याच्या दोन्ही इनपुटला देऊन त्याचा आउटपुट ऍज अ कॅरी म्हणून कन्सिडर केलेला आहे. तर अशा रीतीने आपला हा फॅडर इम्प्लिमेंट झालेला आहे.